Welcome, my dear friends and students. In today's video, I am going to start our 7th chapter, that is the wave optics. So, in wave optics, first of all, we have to consider certain basic things which ask in our textbook under the head, can you recall? That is, we have to consider the introduction of light. That is, first question that is asked in that textbook, that is, what does the formation of shadow tell you about the propagation of light? We know that when light is emitted by any source, जेव्हा लाइट हा सोर्स कडून एमिट होतो तेव्हा तो त्या सोर्स पासून तर पॉसिबल डायरेक्शनला कसा ट्रॅव्हल करतो त्याला आपण प्रोपगेशन म्हणतो. when light travel from source to other place, how it propagate. Now depending upon whether the light can pass through that object or not, we classify the objects into category, that is transparent object and the opaque object. Light एखाद्या ऑब्जेक्ट मधून आरपार जाऊ शकतो किंवा नाही याच्यावरून आपण जनरली त्याचे दोन टाइप पाडतो. तसं इथेच क्लिअरली दिसतं तुम्हाला बघा, हा जो व्हाईट बोर्ड आहे ज्याच्यावर मी लिहितोय. नाउ दिस व्हाईट बोर्ड डजंट अलाउ द लाइट व्हिच इज फॉल ऑन इट टू पास थ्रू इट. जो काही लाइट या व्हाईट बोर्ड वर पडतोय हा लाइट या व्हाईट बोर्डच्या आतमध्ये जात नाही, म्हणून याला आपण ऑपेक ऑब्जेक्ट किंवा ऑपेक सबस्टन्स म्हणतो. पण या उलट जेव्हा आपण ग्लास कन्सिडर करतो, that is when light is allowed to fall on a glass, then that light passes through the glass. That's why this glass considered as a transparent object. मग जेव्हा हा लाइट या opaque object वर fall होतो, pen is also considered as opaque object because light can't pass through the pen. Now when light allowed to fall on that opaque object, then shadow is formed. जेव्हा लाइट हा opaque object वर fall होतो तेव्हा त्या opaque object ची shadow तयार होते. ही shadow तयार झाल्यानंतर मग तिथे लाइट कसा प्रोपगेट होतो ही शॅडो फॉर्मेशन आपल्याला काय सांगतं, तर पहिला जो याच्यामध्ये आपण सांगितलं की लाइट कांट पास थ्रू द ऑपेक ऑब्जेक्ट. जे काही अपारदर्शक ज्याला आपण म्हणतो की ज्या ज्या सबस्टन्स मधून लाइट हा पास होऊ शकत नाही, आरपार जाऊ शकत नाही, अशा ऑब्जेक्टला आपण म्हणतो ऑपेक ऑब्जेक्ट. मग इथे पहिला जो आपण सांगितलं की लाइट can't pass through the opaque object. That's why there is a formation of shadow when light fall on it. दूसरा पॉइंट, लाइट जो असतो, light always travel along a perfectly straight line till there is no obstacle present in the path. जोपर्यंत त्याच्या मार्गामध्ये कोणताच अडथळा नाही and there is a particular same medium, त्यापर्यंत तो लाइट सरळ पास होतो. आणि जेव्हा तो लाइट या ऑपेक सबस्टन्स वर फॉल होईल तर या ऑपेक सबस्टन्सच्या मार्जिन पासून तो डिफ्रॅक्ट होतो. बेंडिंग ऑफ लाइट बीम फ्रॉम द कॉर्नर, फ्रॉम द मार्जिन ऑफ द बॉडी, त्याला आपण म्हणतो डिफ्रॅक्शन. पुढे आपण स्टडी करणार असेल त्याला. म्हणून मग पहिला पॉइंट जो त्यांनी पहिला क्वेश्चन जो विचारलाय कॅन यू रिकॉल मध्ये की व्हॉट does formation of shadow tell you about the propagation of light? Here formation of shadow tell us that light can't pass through the opaque substance. There is a one thing, light हा opaque substance मधून पास होऊ शकत नाही. दूसरा पॉइंट, light always travel in a straight line. light हा नेहमी सरळ रेषेमध्ये प्रोपगेट होतो. आणि लाइट जेव्हा ऑपेक बॉडीवर फॉल होतो तेव्हा त्याचे जे काही मार्जिनल असतात या मार्जिन पासून ते बेंड होतात, मग त्याला आपण म्हणतो डिफ्रॅक्शन.
रिफ्रॅक्शन. त्यानंतर दुसरा पॉइंट आपल्याला दुसरा क्वेश्चन विचारलाय लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. मग हे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनचे लॉज आपण समजून घेण्याच्या आधी आपल्याला हे दोन फिनॉमिना क्लिअर झाले पाहिजे. व्हॉट डू मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट, व्हॉट डू मीन बाय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. डेफिनेशन आपल्याला पाहिजे असेल तर रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शनच्या डेफिनेशन आपण या पद्धतीने करतो. द चेंज इन direction of wavefront. Wavefront is a set of all the points of medium where the light waves reaches simultaneously. पुढे आपल्याला डिटेल मध्ये त्याला स्टडी करायचंच आहे. ज्या मीडियम मधून लाईट पास होतोय त्या मीडियमचे असे सगळे पॉइंट्स त्याचा सेट की ज्या वेळेला लाईट वेव्स एकाच वेळेला येऊन पोहोचतील त्याला आपण वेवफ्रंट म्हणतो. मग या वेवफ्रंटची डायरेक्शन चेंज होणे कुठून at the interface boundary between the two media. जसं आता हा व्हाईट बोर्ड आहे याचा जो फ्रंट सरफेस आहे इकडनं एअर मीडियम आहे हा वुडन सरफेस झाला. मग याची ही बाउंड्री झाली. जेव्हा लाईट हा याच्यावर फॉल होईल समजा हा लाईट या डायरेक्शनने फॉल होत आहे तर हा लाईट याच्यावर फॉल झाल्यानंतर या वेवफ्रंटची डायरेक्शन चेंज होतं आणि तो लाईट ज्या मीडियम मधून आला त्याच मीडियम मध्ये तो परत जातो. या फिनॉमिनाला म्हणतात रिफ्लेक्शन. व्हेन लाईट फॉल ऑन पर्टिक्युलर सरफेस दॅट इज जनरली ऑपेक सरफेस देन द लाईट रिटर्न इट्स पाथ इन द सेम मीडियम बाय चेंजिंग इट्स डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. पहिले इथनं एअर मीडियम मधून लाईट आला हा लाईट एअर मीडियम मधून या व्हाईट बोर्ड वर फॉल झाला आणि नंतर याच्यावर फॉल झाल्यानंतर हा व्हाईट बोर्ड पासून अवे मूव्ह झाला. म्हणून मग याची डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन पहिले होती फ्रॉम एअर मीडियम टू दिस पर्टिक्युलर बोर्ड आणि नंतर बोर्ड टू एअर मीडियम. ही जी डायरेक्शन चेंज आहे कशाची वेवफ्रंटची केव्हा जेव्हा हा लाईट एका पर्टिक्युलर इंटरफेस वर इट इज द बाउंड्री बिटवीन द टू मीडिया. एक एअर मीडियम आहे वुड मीडियम आपण घेतोय. या दोन मीडियमला सेपरेट करणारी बाउंड्री याच्यावर जेव्हा लाईट फॉल होतो तेव्हा या लाईटचं डायरेक्शन चेंज होतं आणि तो लाईट ज्या मीडियम मधून आला त्याच मीडियम मध्ये जर तो परत जात असेल तर त्या फिनॉमिनाला म्हणतात रिफ्लेक्शन. आणि रिफ्लेक्शन जे आहे आपण या डायग्रामने दाखवतो की इथे वी जस्ट कन्सिडर वन सरफेस दॅट इज द रिफ्लेक्टिंग सरफेस opaque surface. If you draw a normal to that surface and when a light wave allowed to fall on that surface by making some angle. हा आहे या इन्सिडेंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल ज्याला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडन्स. तर हा लाईट त्याच मीडियम मध्ये पुन्हा रिफ्लेक्ट केला जातो म्हणजेच रिटर्न इट्स पाथ इन द सेम मीडियम. हा इन्सिडेंट रे झाला हा रिफ्लेक्टेड रे झाला. याने नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हा जो अँगल आहे इथे अँगल मेड बाय इन्सिडेंट रे और रिफ्लेक्टेड रे विथ द सरफेस याला ग्लान्सिंग अँगल म्हणतात. दिस इज अँगल ऑफ इन्सिडन्स अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जेव्हा इथे आपण अँगल मेड बाय द इन्सिडेंट रे विथ द नॉर्मल इन्सिडेंट रेने नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजेच अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल मेड बाय द रिफ्लेक्टेड रे विथ द नॉर्मल that is called as angle of reflection. And angle made by both the rays with the surface that is called as the glancing angle. Generally light जेव्हा opaque surface वर फॉल होतो मग ती वॉल असू द्या किंवा वुडन सरफेस असू द्या किंवा आपल्या बॉडीवर पडू द्या तर लाईटचं काय होतं रिफ्लेक्शन होतं. लाईट हा ज्या मीडियम मधून आपल्या बॉडीवर फॉल होतो त्याच मीडियम मध्ये तो पुन्हा आपल्या बॉडी पासून रिटर्न केला जातो. आपले मार्जिनल पार्ट जे आहे तिथून तो डिफ्रॅक्ट केला जातो
या मार्जिनल पार्ट पासून डिफ्रॅक्ट, आपल्या बॉडीवर पडणारा लाईट त्याची डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन चेंज होतं, त्या फिनॉमिनाला आपण म्हणतो रिफ्लेक्शन. पण या उलट जेव्हा लाईट हा एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करत असेल त्यावेळेला लाईटच्या डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन मध्ये जो काही चेंज होतो त्याला म्हणतात रिफ्रॅक्शन. द चेंजिंग डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन of a wave when that wave passes from one medium to other medium. जेव्हा लाईट किंवा कोणतीही वेव्ह ही एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतं त्यावेळेला जर त्याची डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन चेंज होत असेल तर त्या फिनॉमिनाला म्हणतात रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन मध्ये काय फरक आहे मेनली तर रिफ्लेक्शन मध्ये लाईट ज्या मीडियम मधून आला त्याच मीडियम मध्ये तो परत जातो. इट डजंट चेंज इट्स मीडियम. तो मीडियम चेंज करत नाही, त्याच बाउंड्रीवरून त्याला परत पाठवलं जातं. पण रिफ्रॅक्शन मध्ये लाईट ऑलवेज ट्रॅव्हल फ्रॉम वन मीडियम टू अदर मीडियम विथ चेंजिंग डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन. जसं बघा इथे जर हे मीडियम नसतं तर लाईट सरळ प्रपोगेट झाला असता, दुसरं मीडियम नसतं तर लाईट हा असा सरळ पास झाला असता. पण तो जेव्हा एअर मधून ग्लास मध्ये किंवा एअर मधून वॉटर मध्ये ट्रॅव्हल होईल तर आता बघा त्याची जी डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन आहे ही चेंज झाली. इतक्या अँगलने त्याने आपला मार्ग बदलवला, ज्याला अँगल ऑफ डेविएशन म्हणतात. मग इथे पण अँगल मेड बाय incident ray with the normal, याला म्हणतात अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल मेड बाय refracted ray with the normal, that is called as angle of refraction. An angle through which that refracted ray changes its direction of propagation, that is called as the angle of deviation. असे हे इथे आपल्याला रिफ्लेक्शन म्हणजे काय आणि रिफ्रॅक्शन म्हणजे काय हे पॉइंट पहिली क्लिअर होणं गरजेचं होतं. याच्यानंतर आपण त्याचे जे लॉज आहेत, लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन हे स्टडी करणार आहे. पुन्हा एकदा बघा की जेव्हा लाईट हा ऑपेक सरफेसवर फॉल होतो तेव्हा त्याची शॅडो फॉर्म केलं जातं आणि शॅडो फॉर्म होतं याचा अर्थ लाईट कांट पास थ्रू that opaque substance or opaque object. How that image formation tell us about the propagation of light. Light always travel along a straight line and we have to again study how that light get scattered in different direction. त्याला आपण म्हणतो concept of diffraction. त्यानंतर आपल्याला लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन सांगायचे आहे. मग त्याआधी आपलं रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन मध्ये काय फरक आहे हे दोन आपले कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. सो चेंजिंग डायरेक्शन ऑफ वेव्ह फ्रंट at an interface between the two media so that the wave return in the same medium, that is called as the reflection. And the change in direction of propagation of a wave when light passes from one medium to other medium, that is called as the refraction. Now we have to discuss the laws of reflection and refraction. Now we have to consider the laws of reflection and laws of refraction. Now here when we consider a particular surface, that is the opaque surface on which we have to fall the light. So let us consider xy, that is the reflecting surface, opaque surface. Then draw the normal to that surface at a point of incidence. ज्या पॉइंटला आपण लाईट फॉल करणार आहे त्या पॉइंटला एक नॉर्मल ड्रॉ करायचा. NA रिप्रेझेंट द नॉर्मल टू दॅट सरफेस ॲट अ पॉइंट ऑफ इन्सिडन्स. त्यानंतर या सरफेसवर आपल्याला लाईट फॉल करायचा आहे बाय मेकिंग सम अँगल. याला आपण म्हणू PA, that is the incident ray of light. त्यानंतर AR, that is the reflected ray of light. Now when this light allowed to fall on that particular surface, जेव्हा लाईट आपण या सरफेसवर फॉल करू at point A by making some angle, then how that light get reflect. हा लाईट कसा रिफ्लेक्ट होईल
तो सांगणारा पहिला लॉ आहे की व्हेनेवर लाईट अलाउड टू फॉल ऑन द सरफेस, that is the opaque surface, at a point it get reflect in such a way that angle of incidence is always equal to angle of reflection. पहिला कोणता लॉ त्यांनी सांगितलेला आहे की जेव्हा आपण हा लाईट या opaque सरफेस वर किंवा रिफ्लेक्टिंग सरफेस वर फॉल करू तेव्हा हा लाईट कोणता पहिला रूल फॉलो करतो, तर जेवढ्या अँगलने हा या सरफेस वर फॉल झाला तितक्याच अँगलने तो रिफ्लेक्ट होतो. समजा I = 30 असेल, अँगल ऑफ इन्सिडन्स जर 30 डिग्री असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन पण 30 डिग्रीच असतं. हा या पहिल्या लॉचा अर्थ आहे. अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. जेवढ्या अँगलने तुम्ही हा लाईट त्या सरफेस वर फॉल कराल तितक्याच अँगलने तो लाईट त्या सरफेस पासून रिफ्लेक्ट केला जातो. दुसरं जे आहे हा इन्सिडेंट रे, हा रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल हे सगळे एकाच प्लेन मध्ये असतात. म्हणून इथे लिहिला इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे and normal lie in the same plane, present in the same plane. आणि हे दोन रे जे आहेत हे नॉर्मलच्या अपोजिट साइडने असतात. जसं आता आपण नॉर्मलच्या लेफ्ट साइडने लाईट त्यावर फॉल केला, इन्सिडेंट केला, मग इन्सिडेंट रे याच्या लेफ्ट साइडला आहे तर रिफ्लेक्टेड रे त्याच्या राईट साइडला आहे. असं केव्हाच होणार नाही की लेफ्ट साइड मधून लाईट आला आणि लेफ्ट साइडलाच तो रिफ्लेक्ट झाला. नॉर्मलच्या दोन बाजूला तो इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे असतो. म्हणून इथे लिहिलाय इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर ऑलवेज अपोजिट टू द नॉर्मल. असे इझिली आपण लॉज सांगू शकतो जे आहेत लॉज ऑफ रिफ्लेक्शनचे. त्यानंतर लॉज ऑफ रिफ्रॅक्शन काय. नाउ व्हेन लाईट इज अलाउड टू फॉल ऑन पर्टिक्युलर सरफेस, हा ऑपेक सरफेस होता, रिफ्लेक्टिंग सरफेस, हा ट्रांसपरंट सरफेस असेल. इट इज द बाउंड्री between the two medium and in such a way that now light can pass from one medium to other medium. मग जेव्हा लाईट समजा आपण ग्लास वर फॉल केला, लाईट समजा आपण वॉटर सरफेस वर फॉल केला तर अशा वेळेला याचा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असतं हे स्नेल्स लॉ ने रिलेट केलं जातं. म्हणून पहिला लॉ दिलाय द अँगल ऑफ इन्सिडन्स and angle of refraction are related by the Snell's law, जो आपण या पद्धतीने सांगू शकतो. that is n1 sin r equal to n2 sin r, where n1 is a absolute refractive index for first medium and n2 is a absolute refractive index for a second medium. refractive index म्हणजे काय असतं तर it is the ratio, जसं आता एअर आहे तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम जर आपण कन्सिडर केलं तर स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम टू द स्पीड ऑफ लाईट इन एअर हा जो रेशिओ आहे याला आपण म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. हा ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स केव्हा होतो जेव्हा आपण लाईटचा स्पीड हा कोणत्याही मीडियम मध्ये विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम जर आपण कॅल्क्युलेट करत असेल तर त्याला ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असं म्हणतात. ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा आपण पहिल्या मीडियमचा घेतोय आणि ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण दुसऱ्या मीडियमचा घेतोय. म्हणून मग आता इथे द अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आर रिलेटेड बाय द स्नेल्स लॉ. दॅट इज स्नेल्स लॉ काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही म्यू ने पण दाखवू शकता, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स तुम्ही एन ने पण दाखवू शकता. मी इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स समजण्याकरता म्यू ने दाखवलेला आहे. आता कोणते दोन मीडियम घेतले आपण ग्लास आणि एअर. लाईट हा जेव्हा एअर मीडियम मधून ग्लास मीडियम मध्ये जाईल तेव्हा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपल्याला कसं वाचायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर ते असतं साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स. त्याने अँगल इन्सिडन्स कुठे फॉर्म केलाय कोणत्या मीडियम मध्ये एअर मध्ये आणि रिफ्रॅक्शन अँगल कुठे फॉर्म केलेला आहे ग्लास मध्ये. मग इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ ग्लास विथ रिस्पेक्ट टू एअर हे रिलेटिव्ह झालं, हे झालं ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आणि हा रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स.
मग या ठिकाणी साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू दॅट इज द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. मग इथे हा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जे आहे हे स्नेल्स लॉ ने रिलेट केला जातं बाय रायटिंग n1 sin r equal to n2 sin r. म्हणजे sin r upon sin r equal to n2 upon n1. n2 upon n1 म्हणजे आहे that is the refractive index of that particular medium, transparent medium, second medium with respect to the first. त्यानंतर पुन्हा हे दुसरा आणि तिसरा लॉ सारखाच आहे. हा इन्सिडेंट रे, रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल they are present in the same plane. आणि incident ray आणि refracted ray are always opposite to the normal. असे आपल्याला दिलेले हे लॉज आहेत, लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. पुन्हा एकदा बघा अगदी इझी आहे. लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये I इक्वल टू R लक्षात ठेवा, अँगल ऑफ इन्सिडन्स इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्यानंतर इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे and normal lies in the same plane and incident ray and reflected ray are always opposite to the normal. Ithe when light allowed to fall on transparent surface, then here the angle of incidence and angle of refraction, they are related by the Snell's law, that is n1 sin I equal to n2 sin R, where n1 and n2 that are the absolute refractive index. Whenever we measure the speed of light in any medium with respect to the vacuum, तेव्हा त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला म्हणतात ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि जेव्हा आपण लाईटचा स्पीड हा एका मीडियम मध्ये कन्सिडर करतो विथ रिस्पेक्ट टू द अदर मीडियम, म्हणजे दोन्ही मीडियम आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला म्हणतात रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. असे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे दोन टाइप आहेत. आणि दुसरा आणि तिसरा लॉ याच्या सारखाच आहे. दिस इन्सिडेंट रे, refracted ray and normal, they are present in the same plane. Incident ray and refracted ray are always opposite to the normal. Now we have to consider here what do you mean by electromagnetic waves and ray optics and wave optics. Now here it is assumed that light waves are the electromagnetic waves. Now we can classify the waves depending upon whether that wave need material medium for its propagation or not. त्याचे आपण दोन टाइप बघितले, मेकॅनिकल वेव्ह आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. द वेव्ह which doesn't require the material medium for its propagation त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणतो. आणि ज्या वेव्हला प्रोपगेट होण्यासाठी मीडियमची गरज असते त्याला आपण मेकॅनिकल वेव्ह म्हणतो. आता याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला प्रॉपरली ते डिफाइन आपण ते डेफिनेशन कशावरून केली की डिपेंडिंग अपॉन वेदर दॅट वेव्ह नीड द मटेरियल मीडियम फॉर इट्स प्रोपगेशन ऑर नॉट. त्याला प्रोपगेट होताना मटेरियल मीडियमची गरज असते किंवा नाही याच्यावरही आपण त्याचे दोन टाइप पाडू शकतो वेव्हचे, मेकॅनिकल वेव्ह आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर त्याच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हला प्रॉपरली डिफाइन करताना आपण या पद्धतीने डिफाइन करू शकतो की अशी वेव्ह की जी चार्ज पार्टिकलच्या ऍक्सेलरेशन मुळे प्रोड्यूस होतं आणि ज्यामध्ये दोन फील्ड ह्या सायमल्टेनियसली पिरियडिक व्हायब्रेशन प्रोड्यूस करतात परपेंडिक्युलर टू इच अदर आणि त्यांची डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन यांच्या व्हायब्रेशनशी पण पुन्हा परपेंडिक्युलर असते. म्हणून इथे दिलाय वेव्ह that are caused by acceleration of charged particle. ही वेव्ह कशी प्रोड्यूस केल्या जातं, कशी कॉज केल्या जातं, बाय द acceleration of charged particle. आणि कशाने बनलेली आहे, दोन फील्डने, इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये सायमल्टेनियसली ते व्हायब्रेट होतात. त्यांचे व्हायब्रेशन जे असतं, जसं इलेक्ट्रिक फील्ड जर वर्टिकल प्लेन मध्ये व्हायब्रेट होत असेल तर मॅग्नेटिक फील्ड ही हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये अशी व्हायब्रेट होईल आणि ही त्याची डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन राहील. डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आणि डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन. ऑल these three are perpendicular to each other. हे तिन्ही एकमेकांना कसे असतात, परपेंडिक्युलर. म्हणून इथे लिहिलाय waves that are caused by acceleration of a charged particle and consist of electric and magnetic field.
vibrating simultaneously perpendicular to each other and also perpendicular to the direction of propagation called as the electromagnetic waves किंवा यालाच तुम्ही या पद्धतीने डिफाइन करू शकता waves propagated due to simultaneous periodic vibration of electric and magnetic field carrying the electromagnetic energy are called electromagnetic waves. अशी वेव की जी कशामुळे प्रोपगेट होता है बिकॉज ऑफ साइमल्टेनियस पीरियोडिक वाइब्रेशंस ऑफ इलेक्ट्रिक एंड मैग्नेटिक फील्ड कैरिंग द इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी आर कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. त्याचे एग्जांपल म्हणजे एक्स रे, रेडिओ वेव्स, these are the example of electromagnetic waves. त्यानंतर what do you mean by ray optics? What do you mean by wave optics? जे आपल्या चॅप्टरचं नाव आहे वेव ऑप्टिक्स, आपण त्यामध्ये काय शिकणार आहे? रे ऑप्टिक्स मध्ये काय आहे? तर रे ऑप्टिक्स इज नथिंग बट द स्टडी ऑफ ऑप्टिकल फिनॉमिना, मीन्स फिनॉमिना रिलेटेड टू लाइट, त्याला म्हणतो आपण ऑप्टिकल फिनॉमिना. जसं इंटरफरन्स आहे, डिफ्रॅक्शन आहे, पोलरायझेशन आहे, रिफ्लेक्शन आहे, रिफ्रॅक्शन आहे, हे सगळे कोणते फिनॉमिना झाले? ऑप्टिकल फिनॉमिना. अंडर द अझम्पशन दैट लाइट ऑलवेज ट्रैवल along a perfectly straight line in a homogeneous medium. रे ऑप्टिक्स से काय आहे तर स्टडी ऑफ ऑप्टिकल फिनॉमिना बाय अज्युमिंग दैट लाइट ऑलवेज ट्रैवल इन अ स्ट्रेट लाइन एज अ रे. जेव्हा आपण लाइटची ही एक एरो हेड काढून डायरेक्शन ऑफ प्रोपगेशन दाखवतो तर यालाच आपण काय म्हणतो? दिस इज कॉल्ड एज द रे. याला आपण म्हणतो रे ऑप्टिक्स. आणि वेव ऑप्टिक्स म्हणजे काय तर ब्रांच ऑफ ऑप्टिक्स which uses the wave nature. Later on we have to consider light has the two nature, light has the dual nature, particle nature as well as the wave nature. मग ऑप्टिक्स ची अशी ब्रांच की ज्यामध्ये असं अज्युम केलं जातं की लाइट हॅज द वेव नेचर आणि हे कशासाठी? जस्ट टू एक्सप्लेन द व्हेरियस फिनॉमिना ऑफ लाइट. लाइटशी रिलेटेड वेगवेगळे फिनॉमिना, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन हे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला अज्युम करावं लागतं की लाइट हॅज द वेव नेचर. मग ऑप्टिक्सच्या ज्या ब्रांच मध्ये लाइटला वेव नेचर आहे असं कन्सिडर करून लाइटचे व्हेरियस फिनॉमिना स्टडी केल्या जातात, एक्सप्लेन केल्या जातात, त्याला आपण म्हणतो दॅट इज कॉल्ड एज द वेव ऑप्टिक्स.